राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं मोठ्या प्रमाणात बिगुल वाजलेलं पाहावयास मिळत आहे। सद्यस्थितीत आपण जेजुरी येथे आहोत। जेजुरीमध्ये सध्या अनेक वर्षांपासून जे जेजुरी नगर अध्यक्ष राहिलेले आहेत ते दिलीपदादा भारबाई, तसेच अनेक दिवसांपासून नगरसेवक देखील जेजुरी नगर परिषदेचे जयदीप शेठ भारबाई आहेत। एकंदरीतच गेल्या 52 वर्षांपासून जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काम केलेले दिलीपदादा भारबाई यांनी 35 वर्ष नगर अध्यक्षपद भूषवलेलं आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचे चिरंजीव जयदीप शेठ भारबाई देखील अनेक दिवसांपासून जेजुरीमध्ये विरोधी पक्षनेते असतील किंवा नगरसेवक या पदावरती काम केलेले आहे। परंतु गेल्या 2 दिवसांपासून जेजुरी नगर परिषदेची राज्यभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, कारण राष्ट्रवादी फुटीनंतर खऱ्या अर्थाने लोकसभा झाल्या, त्यानंतर विधानसभा झाल्या आणि आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत। एकंदरीतच जयदीप शेठ भारबाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतली आणि त्यानंतर घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवणार असं सांगितलं। त्यानंतर खऱ्या अर्थाने या चर्चांना मोठ्या प्रमाणात वाव निर्माण झालेला आहे। आपण आज खऱ्या अर्थाने ते आज घड्याळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत। आपल्यासोबत स्वतः जयदीप शेठ भारबाई आहेत। सर, काय सांगाल? खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुम्ही त्या दिवशी भेट घेतली, परंतु दिलीप दादा जे तुमचे वडील आहेत 52 वर्षांपासून पवार साहेबांसोबत त्यांचं राजकीय वलय राहिलेलं आहे। एकंदरीत 35 वर्ष त्यांनी नगराध्यक्ष पद देखील भूषवलेलं आहे। परंतु राष्ट्रवादी फुटीनंतर तुम्ही दादांची भेट घेतली, काय दादांनी सांगितलं आणि घड्याळ चिन्हावरती आज नगराध्यक्ष पद निवडून लढवता? सर, सर्वप्रथम जेजुरीतलं बारभाई कुटुंब, बारभाई म्हणलं की पवार आले। म्हणजे आजच्या या 50 वर्षाच्या माझ्या वडिलांच्या इतिहासामध्ये जेवढं महाराष्ट्रात फिरलो, सगळीकडे बारभाई म्हणलं की पवार नाव आलं। त्यामुळे ताटातलं वाटीत पडलं काय आणि वाटीतलं ताटात पडलं काय। त्यामुळे 50 वर्षापासून दिलीपदादांनी आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जेजुरीचा सर्वांगीण विकास केला आणि त्याच्यामध्ये भरघोस योगदान 90 सालापासून अजितदादा पवारसाहेब ज्यावेळेस सर्वप्रथम खासदार झाले त्यावेळेस दादांनी आणि आमच्या सर्व गावांनी, जेजुरी शहरांनी, हे आम्ही पवार कुटुंबाला मानणारं हे जेजुरी गाव आहे। जेजुरी शहर ही पवार कुटुंबालाच मानणार आहे। त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब आहेत, आदरणीय दादा आहेत, आदरणीय ताई आहेत आणि त्यांनी आम्हाला कधी वेगळं समजलं ना, दादांनी समजले ना, पवारसाहेबांनी समजले ना, ताईंनी समजलेलं आहे। कारण हे आमचं एकत्र एक कुटुंब असल्यासारखं आहे। आजही आम्ही कुटुंब म्हणूनच आम्हाला वागणूक सर, एकंदरीत राज्यभरात मोठी चर्चा झाली, कारण अजून त्यांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याची घोषणा देखील झालेली नाही। परंतु तुमची भेट झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार। राज्यभरात या बाबीची चर्चा झाली, या गोष्टीची चर्चा झाली। खऱ्या अर्थाने मनोमिलन होऊन निवडणूक लढवली जाते, काय सांगितले दादांनी आपण? ही निवडणूक साहेब, आज मी दिलीप दादांचा मुलगा म्हणून माझ्याबरोबरचे सर्वच आम्ही कार्यकर्ते गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही खासदार केला, आमदार केला, हे आम्ही पवारसाहेब, अजितदादा आणि ताई सांगते त्याप्रमाणे करत असतो। आता ही निवडणूक ही नेत्याची नाही, ही निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि कार्यकर्ता सक्षम झाला तर नेता होतो। एक म्हण आहे आपल्याला चालू आहे सध्या, नेता असला तरी नेत्याच्या पाठीमागे कार्यकर्ते पाहिजे। ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। पक्ष वगैरे बाजूला ठेवून कार्यकर्त्याला यात बळ दिलं पाहिजे आणि आपल्या जेजुरीच्या विकासासाठी हा निर्णय। म्हणजे आपल्याला एकंदरीत म्हणायचे की शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी जेजुरीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक एकत्र लढणार। घड्याळ या चिन्हावरती साहेब आम्ही सर्व 21च्या 21 म्हणजे 20 उमेदवार नगरसेवक आणि 1 उमेदवार हा त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचा पाठिंबा असणार, हा निश्चित असणार। कारण 50-52 वर्ष आम्ही ह्या सगळं अंधार, ऊन, वारा, पाऊस सहन केलेली मंडळी आहेत। आमचा नेता तसा महान आहे, आमचे तिन्ही नेते मोठे नेते आहेत। आज त्यांचा आदर्श हा जेजुरी पुरता नाही, पुरंदर पुरता नाही, महाराष्ट्रापुरता नाही, तर देश आदर्श घेतोय 3 नेत्यांचा। त्यामुळे त्यांनी जेजुरीत एक प्रकारे युती झाली म्हणायचं नाही, ते आम्ही असं नाही बोलू शकत। आम्ही घड्याळ म्हणजे मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, मागच्या 2016 सालच्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी आणि मी स्वतः नगरसेवक ही घड्याळ चिन्हावरती होतो, समजून घ्या। 250 मतांनी या ठिकाणी माझा पराभव झाला नगराध्यक्ष पदाला। तो जिवारी आमच्या तिन्ही नेत्यांना लागला होता ना, ताईंना लागला होता, दादांना लागला होता, साहेबांना लागला होता।
मग आता तो विचार ते आमचे नेतेच करणार आहेत, जो आहे तो आमच्या तोंडून कशाला तुम्ही विचारून घेता. पण एकंदरीत राज्यात जी परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी विधानसभेला वेगळे लढलेले आहेत, लोकसभेला वेगळे लढलेले आहेत, अगदी माळेगाव कारखाना असेल, असे अनेक निवडणुकीत राज्यात वेगवेगळे दादा असतील, साहेबांचा पक्ष लढलेला आहे. परंतु हे तुम्ही घड्याळ चिन्हावरती, कारण तुम्ही लोकसभेला ताईंचं काम केलं, त्यानंतर आणि आतापर्यंत गेल्या 2 दिवसापर्यंत तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होता, परंतु डायरेक्ट घड्याळ चिन्हावरती नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार, त्यामुळे राज्यात चर्चा आहे. कसं बघता येईल? अहो साहेब, कापरे साहेब, होते तर होऊन द्या ना, काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये. चुलत्यान पुतणेचे ना, हा दोन्ही एकच आहे ना, चुलत्यान पुतणेचे ना. आज तुम्हाला सांगतो, पुणे महानगरपालिका असून द्या, महाराष्ट्रामध्ये सर्वच, आता ही व्यक्ती 52 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेली आहेत. एकदम कसं असं विचार करणार, म्हणजे वाऱ्यावर कार्यकर्ते सोडल्यासारखं होईल ना. ही माझी भूमिका नाहीये. ही संबंध शरद पवार गट, अजितदादा पवार गट, की जे कार्यकर्ते 9-9 वर्ष वाट बघून येतात. कुणाला नगरसेवक व्हायचे, कुणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, कुणाला ग्रामपंचायत घ्यायची. नेते तिन्ही नेते आणि आमचे संवेदनशील नेते लक्षात ठेवा. हे तुम्ही मीडियावाले आम्हाला वेगवेगळं करताय, परंतु आम्ही वेगवेगळे नाही. आमचे नेते संवेदनशील आहेत आणि तिन्ही नेते वाऱ्यावरती कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या सोडणार नाहीत म्हणजे नाहीत. वेळोवेळी जे पवार कुटुंब आहे, आम्ही कौटुंबिक एक प्रत्येक वेळा स्पष्ट केलेले, ताई असतील, वहिनी असतील, दादा असतील, कौटुंबिक आम्ही एकत्रच आहे. पण राजकीय भूमिका राज्यातली पाहता, त्यामुळे हे प्रश्न विचारले जात आहेत. कसं साहेब, मी परत एकदा सांगितलं, ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही निवडणूक आमदारकीची नाही. समीकरणं आमदारकीची वेगळी असतात, खासदारकीची वेगळी असतात. ही गावाची निवडणूक आहे, ही गल्लीबोळातली निवडणूक आहे. आणि गल्लीबोळासाठी आमचे तिन्ही नेते हुशार आहेत आणि आम्ही घड्याळ या चिन्हावरती 20च्या 20 नगरसेवक आणि आमचे मेयर म्हणजे नगराध्यक्ष हा घड्याळ या चिन्हावरतीच उभं राहणार आहे आणि आम्हाला सगळीकडून त्यांचं पाठबळ मिळेल, एवढंच तुम्हाला सांगतो. एकंदरीत शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, काही आता तुम्ही घड्याळ चिन्हावरती नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरणार, यांच्याशी काही चर्चा झाली का? यांना अजून 2 दिवस बाकी आहेत, अशी कोणाची भूमिका स्पष्ट नाही. बरोबर. कसं मी परवा दिवशी दादांशी आम्ही सर्वच त्या ठिकाणी रोहिदास भाऊ कुंभार, गणेशजी निकुडे पाटील, माझे वडील यांचा आशीर्वाद दिलीपदादा बारबाई यांचं घेऊन आम्ही जेव्हा गेलो होतो, त्यावेळेस आदरणीय दादांनी सांगितलं, तुम्ही फक्त गाव सांभाळा, काय युत्या करायच्यात आणि कुणाशी काय बोलायचंय हे मी बोलतो. त्यामुळे ही येणारी निवडणूक ही पूर्णपणे जिजुरी निवडणूक ही अजितदादा पवार यांनी ताब्यात घेतलेली आहे आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की अजितदादा अख्ख्या महाराष्ट्राला नाही माहिती, सगळ्या भारताला माहिती आहे की एकदा का दादाचा वादा, एकदा का शब्द दिला तर ते वादा पूर्ण करतात. शिवसेनेची देखील चर्चा चालू आहे, विजयबापू शिवतारे का जेजुरी नगरपालिकेच्या संदर्भात काय बोलणी झाली का अजून? कारण अजून चित्र स्पष्ट नाही. जेजुरीमध्ये काँग्रेस हा पक्ष देखील मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचे सुनीलजी आसुलीकर ही व्यक्ती त्याच्यामध्ये त्यांनी मोठा सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची बोलणं दादांशी चालू आहे, आदरणीय अजितदादांशी. त्याच्यामध्ये सुरेश अण्णा भुले आमचे अध्यक्ष आहेत आणि या सर्वांशी बोलणं त्या ठिकाणी चालू आहे. विजयबापू शिवतारे हे विद्यमान या ठिकाणचे आमदार, माजी मंत्री आहेत आणि त्यांची देखील इच्छा ही पवारसाहेब अजितदादांबरोबर बोलणी त्यांची दोघांची चालू आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि नामदार विजयबापू शिवतारे यांची जेजुरी संदर्भामध्ये आणि ते चांगला त्या ठिकाणी बाप्पू आणि दादा चांगला निर्णय या ठिकाणी त्या ठिकाणी जेजुरी संदर्भात घेतील. आज फॉर्म भरतायत, किती फॉर्म भरले जाणार आहेत, कशा पद्धतीचं येणाऱ्या काळात निवडणूक? साधारणतः मुलाखतीमध्ये 9 फॉर्म आमचे नगराध्यक्षकडे आले होते. त्याच्यामध्ये मतं असतील किंवा कुठल्या समाजाचं किंवा त्या ठिकाणी हे गावगाड्यातलं आमचं गाव आहे, या ठिकाणी गावगाडा आम्ही म्हणतो. 12 बुलटीदार या ठिकाणी समाज आहे आणि कुठलाही समाज आमच्या दृष्टीने सगळे समाज ही थोर मोठे आणि समविचारी आम्ही आहोत. ही निवडणूक गावाची निवडणूक म्हणून आम्ही एकत्र घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये साधारणतः 40 लोकांनी मागणी केली होती नगरसेवक पदासाठी. आमच्याला तेच बोलणं चालू आहे. बऱ्याच ठिकाणी साधारणतः 70 ते 80% ठिकाणी हे आमचे उमेदवार सगळ्या बोलणी होऊन वाटाघाटी होऊन क्लिअर झाले आहेत. 2 दिवसामध्ये कापरे साहेब इतर 3 उमेदवार आम्ही 3 प्रभाग आमचे क्लिअर होतील.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.